नमस्कार, मी राजश्री मुंडे आणि तुम्ही पाहत आहात समथिंग न्यू विथ राजश्री. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर, सोपे व प्रभावी भाषण घेऊन आली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुम्हालाही आपल्या भारत मातेबद्दल जर अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सच्चाई की राह पर चलते हैं हम, शांति का दीप जलाते हैं. सच्चाई की राह पर चलते हैं हम, शांति का दीप जलाते हैं. सारे जग में सबसे अच्छे हम भारतीय कहलाते हैं. सारे जग में सबसे अच्छे हम भारतीय कहलाते हैं. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या देशबांधवांना माझा सप्रेम नमस्कार. आज 26 जानेवारी हा केवळ एक दिनांक नाही, तर प्रत्येक भारतीयासाठी तो एक अभिमानाचा उत्सव आहे. आजच्या दिवशी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत खऱ्या अर्थाने एक लोकशाही राष्ट्र म्हणून जगात उभा राहिला. मित्रांनो, आज जेव्हा मी आपल्या तिरंग्याकडे पाहते तेव्हा माझं हृदय अभिमानाने भरून येतं. पण हा तिरंगा इतक्या सहजपणे आपल्या नशिबी आलेला नाही. या मातीच्या कणाकणात त्या महान क्रांतिकारकांचे रक्त सांडले आहे, ज्यांनी हसत हसत फासावर चढणं पसंत केलं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या बलिदानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट बुद्धिमत्तेची ही देणगी आहे. आज आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण खरोखर आपल्या संविधानाचा सन्मान करतो का? लोकशाही म्हणजे केवळ मत देणं नव्हे, तर एकमेकांचा आदर करणं, महिलांना सुरक्षा देणं आणि गरिबांना न्याय मिळवून देणं आहे. जोपर्यंत आपल्या देशातील शेवटच्या माणसाला सन्मानाने जगता येत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार आहे. मित्रांनो, आपल्या हातात या देशाचं भविष्य आहे. चला, आज या पवित्र दिनी शपथ घेऊया. आपण केवळ भारताचे नागरिक म्हणून नाही, तर भारताचे रक्षक म्हणून जगू. भ्रष्टाचार, भेदभाव आणि अज्ञान यासारख्या बेड्या तोडून आपण एक असा भारत घडवू ज्याची कीर्ती संपूर्ण जगात घुमेल. शेवटी आपल्या मातृभूमीला वंदन करताना मी एवढंच म्हणेन, मायेभूमी तुझी प्रतिष्ठा हीच आमची शान आहे. तुझ्याच चरणी अर्पण आमचा देह आणि प्राण आहे. तुझ्याच चरणी अर्पण आमचा देह आणि प्राण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे भाषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व यासारखी इतर भाषणं पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला एकदा नक्की भेट द्या. आणि हो, तुम्हालाही भारत मातेचा जर अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा.